नमिता, नमिता, मा असं का होतं? वाटलं होतं ज्या क्षणाला बाळाच्या कन्फर्मेशनची न्यूज कळेल ना, त्या क्षणाला जगात माझ्यासारखं सुखी दुसरं कोणीच नसेल. त्यासाठी पार्टी केला. पण कालपासून असं वाटतं की माझं सगळं सुख हरवूनच गेलं. आशुशी पण आता पूर्वीसारखे सूरच जुळत नाहीत. मा सगळं चुकतंय का हो? माझी कायम अशीच अवस्था होणार का? एकाचं मन सांभाळायला गेलं की दुसरा दुखावतो. आई आणि मामांना सोडून मी कशी येणार होते? मीच कायम कात्रीत सापड. मी उशिरा आले म्हणून मिसेस प्रधानांना वाईट वाटलं, चिडल्यात त्या माझ्यावर. नमिता, जे झालं ते होऊन गेलं ना. हे बघ, अगं कालची पार्टी हुकली म्हणजे संपलं का सगळं? हं? अगं ही तर नुकती सुरुवात आहे. यापुढे तुला सेलिब्रेशनला इतकी कारणं मिळणार आहेत ना की आनंदाने दमून जाशील तू. खरं सांगतेय मी. आणि हे बघ, तू अशी हसलीस ना तरच आशू हसेल, आणि आशू हसली तर बाळ हसेल. हो ना? आशू, अगं नमिताला आनंदी ठेवणं तुझ्याच हातात आहे. एवढं सगळं तू खंबीरपणे केलंस आणि आता अशी मुळमुळ रडतेस. आईच्या भावना बाळाला कळतात. तुला आनंदी राहायला हवं ना? हं? हे बघ आशू, तू आईसाठी जे केलंस ते योग्यच आहे. नमिताला हे दिलेला शब्द तुला पाळायला हवा. आशू, एक छान हसणार गोंडस बाळ द्यायचंय ना तुला तिला? हं? मग यापुढे डोळ्यातून अश्रू काढायचे नाहीत, स्वतःच्याही आणि आशूच्याही. हं? आता असं रडत रडतच हो म्हणणार आहेस का? नाही. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. तू जे काही केलंस ना आशू, त्याच्यामुळे तुला फक्त आणि फक्त आनंदच मिळणार. यू डिझर्व इट स्वीट हार्ट. तू हसणार आहेस. येस. आणि आता कधीच तू रडणार नाहीयेस. तुझ्या डोळ्यात पाणी नाही येणार.
हा भयंकर साहेब बोला, मी तुमच्याच फोनची वाट बघतोय. रिअली? थँक यू सर. In fact, congratulations to you also. The credit goes to you. शेवटी सत्याचा विजय होतोच. साहेब साहेब मला सांगा की कोर्टाची सर्टिफाईड कॉपी आपल्याला कधी मिळेल? बरं. ओके. म्हणजे मग साईटवर कंपनीचा बोर्ड कधी लावायचा आपण? साहेब 2 कोटींपेक्षा जास्त किंमत आहे त्याची, तुम्हाला माहिती आहे. हो. ओके. ठीक आहे. चाल. या. थँक्स वन्स अगेन सर. बाय. या. साहेब म्हणजे आपण केस जिंकलो. हो. आता त्या कुलकर्णी एकदम सांगतोय, चल चल तोंड आहे ना काळा कर, आमची जागा आणि त्याची मी जास्त. हा रामदेवा, आता केस जिंकलो ना आपण, मग जाऊ दे ना. त्याचं नाव घेऊन का स्वतःच तोंड कडू करतोस तू? नाही ता म्हणतास ता बी खरा नाही, पण आधी पहिलं साईटवर जातंय आणि त्याच्या नावाचा बोर्ड काढून फेकून देतंय आणि आपल्या नावाचं बोर्ड लावतंय, तेव्हा माझा जीव थंड होईल बघा. नामदेवा, आपला बोर्ड लावायचाच आहे तिकडे. हो. त्याकरताच खटाटोप केला ना सगळा. हो. पण हे बघ, आधी कोर्टाच्या सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायला हवी. मला अभ्यंकर साहेब सांगत होते की सर्टिफाईड ऑर्डर घेऊन ते परवा येणार आहेत, त्यानंतरच सगळं करायचं. अति उत्साहात गडबड करायची नाही. हा, कळलं? हो. हा. पण साहेब पेढे तरी घेऊन येऊ की नाही? अरे पेढे आणायलाच पाहिजे. ए नामदेवा, मला वाटतं सध्या आपल्याकडे पेढ्यांचा सीझनच चाललाय. हा, साहेब एक बोलू? बोल ना. ह्यो ना आपल्या घरात येणाऱ्या बाळाचं पायगुण असा. हा. घरात पाहुणं येणार ही खबर मिळाल्याबरोबर पाठोपाठ ही केस जिंकल्याची खबर असा की नाही पायगुण? हा? नामदेवा, या गोष्टींवर माझा फारसा विश्वास नाहीये खरं म्हणजे. हा? पण आता या गोष्टीवर विश्वास ठेवावासा वाटतोय रे. मला ना हा आनंद असा सगळ्या बाजूने अनुभवायचा आहे. काय रे, थांबलास काय? पेढे आणणारच ना? हो हो. मग ह्यो आता गेलं नी ताबडतोब बिलय. हाय. हाय. हे काय आता सकाळी सकाळी आणि मामा गेले, आशू सगळे गेले. एक दिवस जरी घरी कोणी राहून गेलं तरी दुसऱ्या दिवशी घर कसं रिकामं उजाड वाटतं ना. माझं मनच उजाड झालंय. नाही ते येतंय लक्षात माझ्या, पण आता मी आलोय ना. ठेवून दे ही बाटली. रोहन, कसला एवढा विचार करतेस? आशूचा. तुला जे मिळालं नाही ते तिला मिळालं, तुझा हक्क होता वगैरे वगैरे, हो ना. आशूला ह्या सगळ्याची जास्त गरज आहे असं म्हणत होतास ना तू. पण तीच आशू माझी मैत्रीण आहे, जवळची मैत्रीण. मग का जळतीस तिच्यावर? मी काय म्हणतेय, मला काय वाटतंय हे तुम्हाला कळत नाही. हे जे मी म्हणते ना ते खरं आहे. किती? खरंच माझा कोंडमारा होतोय रे. एकीकडे अश्विनीबद्दल मला खूप प्रेम वाटतंय, तिची खूप काळजी करायची वाटते, तिचं भलं व्हावं असं वाटतंय. पण दुसरीकडे तिची प्रेग्नन्सी मला खरंच सहन होत नाहीये. या माझ्या मनाच्या 2 बाजू आहेत ज्या मला माझ्या मनाचा तोल सांभाळू देत नाही. एकीकडे तिच्याबद्दल वाटणारं प्रेम, दुसरीकडे तिच्याबद्दल वाटणारी पराकुटीची जेलसी. रोहन,
रोहन, तू तरी मला समजून घे रे. सॉरी. दोघींना एकदम कसं सॉरी म्हणावं असं वाटलं असेल. कारण आपल्या दोघींमध्ये असं कोणीतरी निर्माण झालं ज्यांनी आपल्याला एकमेकींशी बांधून ठेवलं. तुझ्या पोटात वाढणारं माझं बाळ. काल मला माझा राग खरंच नाही आवरता आला आणि सकाळी मी तुला खूप बोलले. मला कळत होतं तुम्ही माझी खूप वाट बघत असाल. मी यायला हवं होतं, पण माझाही खरंच नाईलाज होता. आई आणि मामा आले होते त्यामुळे येणं अशक्य होतं. पण आता आपण असं नाही करायचं. मी रागवणार नाही. मी तुम्हाला रागवायला कारण देणार नाही. बघितलंस, आपल्या येणाऱ्या बाळांनी आपल्याला किती शहाणं केलंय. आता आपण असं एकमेकींवर नाही रागवायचं, नाही चिडायचं. आणि काल जो आपला बिनसलाय ना आनंद, तो दामदुपटीने साजरा करूया आपण. आता गपचूप इथे बसून राहा. मी ताराबाईंबरोबर ज्यूस पाठवते. मी तुझ्यासाठी एक गंमत आणली, ती पण देते तुला. हा, मंजू, झाली का तयारी? मालविका कुठे गेली? मालविका! अगं केवढ्यानं ओरडतेस? शाळेची तयारी चालली असेल, ये. हो. एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? काय? गेले 2 दिवस मालविका कसं वागते बघताय का तुम्ही? मध्येच रडायला काय लागते, खिडकीच्या बाहेर टोक लावून बघत काय बसते? काळजी करत राहू नको ग, होईल सगळं व्यवस्थित. अहो होईल सगळं व्यवस्थित, पण तिचं लक्ष आज या. हे काय? युनिफॉर्म कुठे तुझा? ड्रामा प्रॅक्टिस आहे आज. बाई म्हणाला घरचे कपडे घालून आलात तरी चालणार आहे. बरं, डबा घ्यायचा. हे वाचा, येते. हॅलो, ए तुम्हाला म्हटलं होतं ना. काय कन्येने पत्र कसलं दिलं आपल्याला पाकिटात घालून? बाई, अगदी रितसर सानं विविली नाही. वाच, पुढे वाच. प्रिय आई आणि बाबा, सानविवी. आई बाबा, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना. ट्रीपसाठी पैसे मागायलाच नको होते मी. पण आता मी ठरवलंय, नाही जायचं ट्रिपला. नाही मागायचं वेडासारखं. बाबा, तुम्ही खूप चांगले आहात खरंच. तुमच्यासारखे समोर बसवून अभ्यास घेणारे, भाषेतल्या गमती जमती सांगणारे वडील माझ्या एकाही मैत्रिणीला नाही आहेत. आणि तरी मी तुम्हाला दुःख दिलं. आई ग, रागवली असशील ना माझ्यावर, पण खरं सांगते, मला तू खूप आवडतेस. तुला त्रास झालेला नाही सहन होत मला. तू खूप चांगली आहे सगळं. आपल्याकडे कधी कधी पैसे नसतात तरी माझे सगळे हट्ट पुरवतेस तू. पण आता मी नाही करणार हट्ट, प्रॉमिस. तू सांगशील ना तसंच वागेन. खूप शिकून नोकरी करेन, म्हणजे मग आपल्याला कसलीच काळजी असणार नाही. तुला आणि बाबांना, दुष्यंताला कधीच कोणत्या गोष्टीसाठी नकार नाही द्यावा लागणार. मला माहिती आहे, मला ट्रीपसाठी नकार देऊन माझ्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला दोघांनाच झाला आहे ना.
मोठी झाली आपली मुलगी. अंजू, शायला काय अवस्था करून ठेवली मी या घराची. माझ्याच सारखं झालंय माझं घर. अव्यवस्थित, विस्कटलेलं. नाही नाही, ते आता सुधारायला पाहिजे. विस्कटलेलं घर आणि विस्कटलेली किटी दोघांनी व्यवस्थित असायला पाहिजे. चिडचिड करून काय होणार आहे किटी? मूर्ख मुलगी. दारू पिते, इतकी दारू पिते. असं कसं मन घट्ट होत नाही? जे झालं ते स्वीकारायलाच हवं, नजरेआड करायलाच हवं. नजरेआड नाही, मनाआड. दुसरी नोकरी शोधायलाच पाहिजे आता. छायला होती ती घालवली. एनिवेज, किटी सलामत तो नोकरी पचास. उद्यापासून नवा दिवस. किटीची नवी सुरुवात. अगं आणि नामदेवनं तर कहरच गेला माहितीये ना. त्याला तर नागी नऊ आले माझ्या. अगं मोठा बोर्डच लावायला निघाला होता. तुला खरं सांगू शुभू, आता देव आपल्यावर फक्त आनंदाचा वर्षाव करणार आहे. तुला माहितीये, इतकं प्रसन्न आणि इतकं छान वाटतंय ना मला. आय एम व्हेरी हॅपी. आज रात्री आपण डिनरला जाऊया आपल्या आवडत्या ठिकाणी. नीता, किती दिवसांनी म्हणालीस ग? यु नो, आजकाल या सगळ्या गोष्टी आपण विसरूनच गेलो नाही ग. नीता, आपले पूर्वीचे दिवस आठवले मला. किती एन्जॉय करायचो ना आपण. हे मग ठरलं, आज रात्री 8 वाजता तू हॉटेलला पोहोच. ॲज युजल आपलं नेहमीचं टेबल. मी ऑफिसमध्ये डायरेक्ट येतो. डन? या. हे मीता, आय लव्ह यू. बाय. बाय.